ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणाला मंजुरी. लोकसभाध्यक्ष ओम बिर्लांकडून 6 खासदारांच्या विलिनीकरणावर मोहर. ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्यासोबत आलेत. एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाला कायदेशीर आधार नाही. लोकशाही आणि नियम कायदे गुंडाळून ठेवलेत. ठाकरेंची शिवसेना कायदेशीर लढाई लढणार. अंबादास दानवेंची माहिती. नागपुरात उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आंदोलन. अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरे आक्रमक. मंदिरातील तिजोऱ्या लुटताय, हेच तुमचं हिंदू राष्ट्र का? ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना श्रीराम लक्षात आल्याचा आनंद. रामाकडे परत गेल्यामुळे त्यांचं अभिनंदन. ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरती मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेत पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. मात्र वांगचुक यांचं रुग्णालयात देखील उपोषण सुरूच. औषधोपचार घेण्यास नकार. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेताच अभिजित दिपकेंचं आमरण उपोषण सुरू. 20 जुलैचा संसदेवरचा मोर्चा सुद्धा निघणार. उपोषणस्थळी दिपकेंवर एका महिलेकडनं शाई फेक. मुंबईत पुन्हा जोरदार पावसाच्या सरी. कांदिवली, लोअर परेल, बोरिवली, मालाड आणि गोरेगावात पावसाची हजेरी. दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात झाडाची फांदी कोसळली. दुचाकींचं नुकसान. अमरनाथ यात्रा खराब हवामानामुळे स्थगित. पहलगाम बालटाल मार्गावरील यात्रा तात्पुरती स्थगित. भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन. पुण्यात वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते.